नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आता तीळ संक्रांत एकदम 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने इथे तिळगुळाचे लाडू आपण करणार आहोत. ना पाक करायचा, ना म्हणजे गूळ कुटत बसायचं. तर एकदम बिना झंझटचे आणि कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने असे हे लाडू, जे हाताला चटके न लागता पटकन बांधूनही होतात आणि वयोवृद्धापासून तर लहान मुलांपर्यंत सगळेजण हे लाडू खाऊ शकतात, कारण हे बिलकुल कडक होणार नाही. एकदम नरम असा तिळाचा लाडू करण्याकरिता चला रेसिपीला सुरुवात करूया. तर याकरिता मी इथे गूळ घेतलेला आहे. 300 ग्राम गूळ असेल, 300 ते 400 ग्राम. हे असं पाण्यामध्ये वाफेवर आपण गूळ पातळ होण्याकरिता ठेवून देऊया. आणि दुसरीकडे आता तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊया. तर मी ते 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि ते मंद आचेवर छान खरपूस असे रंग बदलतपर्यंत आणि खरपूस भाजून घ्यायचे. छान मंद आचेवर भाजले की सालं शेंगदाण्याचे पटकन निघतात. तर शेंगदाणे छान भाजून झालेले आहे, पाहू शकता त्याचा रंग बदललेला आहे आणि त्याच्यावर असे काळे डाग पडलेले आहे. इतपत शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजलेले काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये तीळ घेतलेले आहे मी, दीड माप. तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ग्लास आणि 1.5 ग्लास तीळ घेतलेले आहे. वजनाने म्हणाल तर तीळ देखील 300 ग्राम असतील, म्हणजे असेलच. तीळ पण छान मंद आचेवर चुटचुट आवाज येईस्तोवर असे भाजून घ्यायचे. हे गावरान तीळ आहेत, पॉलिशचे तीळ नाही आहे. असे तीळ घेतले की छान चवदार लाडू होतात. या तिळाला खूप छान चव असते. तर शेंगदाण्याची सालं काढून घेतलेले आहे आणि मिक्सरवर अगदीच क्रश, म्हणजे फक्त थोडंसं असं मिक्सर जार असं फिरवून असं कूट करून घेतलं आहे शेंगदाण्याचं. तर एका वाट्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, खवलेलं खोबरं, काळ्या पाटीचं खोबरं आहे अर्धी वाटी आणि 1 वाटी भाजलेले तीळ याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं. तीळ थोडे अख्खे टाकले की छान दाताला लागतात तीळ आणि लाडू छान टेस्टी लागतात. आता बाकीचे उरलेले तीळ मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले आणि त्यामध्ये 3 ते 4 विलायची आणि थोडंसं जायफळ टाकून घेतलं आणि तीळ संपूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. तीळ इतपत छान बारीक करून घेतले, एकदम बारीकही नाही, चालू बंद मिक्सर करूनच बारीक करायचं. त्यामध्ये वेलची आणि जायफळ बारीक झाली, त्यामुळे छान सुवास पण येतो तिळाच्या लाडूला. आता संपूर्ण जिन्नस हे आपण याच्यामध्ये टाकले आहे ते संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचे आणि 2 चम्मच तूप घालायचं आहे. तूप घातलं की लाडूला छान शायनिंग येते आणि लाडू चवीला पण छान लागतात. तूप टाकल्यानंतर सुद्धा संपूर्ण मिश्रण हे छान मिक्स करून घ्यायचं. आता पाहूया गूळ आपलं वितळलं का. तर बारीक छान चिरून घेतला गूळ की जास्त वेळ लागत नाही वितळायला, पटकनच वितळतो. सगळे जिन्नस भाजून, तीळ शेंगदाणे भाजून बारीक करेस्तोवर पाहू शकता गूळ छान विरघळलेला आहे. अशा पद्धतीने गूळ विरघळून घेतलं. आता तिळाच्या मिश्रणामध्ये गुळाचा पाक हा घालून घेऊया. जे वितळलेलं गूळ आहे ते संपूर्ण आणि संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं. पटकन होतात आणि अशा प्रकारे गूळ आपण जर जे टाकलो आहे लाडूमध्ये, त्यामुळे हाताला पण चटके बसत नाहीत. अगदी सोप्या पद्धतीने पटापट लाडू बांधून होतात आणि लाडू एकदम कडकही होत नाही. मऊसूद नरम छान असे लाडू होतात. सगळेच जण खाऊ शकतात. वयोवृद्ध लोक पण ह्या प्रकारे केलेले लाडू हे सहज खाऊ शकतात. तर हाताला तूप लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण हे चिकटणार नाही आणि पटापट गरम मिश्रण असतपर्यंत पटकन लाडू वळून घ्यायचे. जर एखादी लाडू वळता वळता उशीर झाला आणि मिश्रण थोडं थंड झालं तरी परत त्याचप्रमाणे जे आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं ते तसंच बाजूला ठेवायचं आणि त्यामध्ये थोडं पुन्हा हे भांडं ठेवून थोडं वाफवून घेतलं की परत लाडू हे वळता येतात. पटापट लाडू वळून होतात आणि खूप छान असे एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू होतात. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. पाहू शकता किती छान पटापट अगदी सहज सोप्या पद्धतीने हे लाडू
वळून होत आहेत पटापट. असा छान गोल हाताने करून घेतलं की छान शायनिंग येते लाडूला. तर तुम्हाला जसे हवे आहेत, ज्या आकारात हवे आहेत त्या आकारात पटापट हे लाडू वळून घ्यायचे. शेंगदाणे आपण अख्खे टाकले आहे त्यामुळे लाडूमध्ये शेंगदाणे पण खूप छान असे दिसत आहेत. अगदी झटपट आणि पटापट हे लाडू तयार झाले आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की लाडू करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे लाडू हे कसे झाले. आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला नक्की सांगा. पाहू शकता किती छान असे हे लाडू झालेले आहे. एक लाडू आपण तोडून पाहूया. पटकन सहज तुटेल असा छान नरम हा लाडू झालेला आहे. चवीला पण तेवढाच अप्रतिम हा लाडू लागतो. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत